एक महत्त्वाची बातमी मुंबई मंत्रालयातून ही बातमी आहे। मंत्रालयात आता फेस डिटेक्शन शिवाय प्रवेश मिळणार नाहीये। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळपासून मंत्रालय प्रवेशासाठी रांगा बघायला मिळाल्या। मंत्रालयाबाहेरील पोलीस संरक्षणात वाढ करण्यात आली आहे। मंत्रालय पर्यटनाकरता होणारी बिनकामाची गर्दी आता आजपासून बंद होईल। फडणवीस सरकारच्या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटतायत। आता फेस डिटेक्शन यंत्रणा बसवण्यात आलेली आहे। आजपासून फेस डिटेक्शन केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही। जे कोणी मंत्रालयात उगाचच ह्याला भेट त्याला भेट हे करण्यासाठी यायचे ते सगळं आता बंद होईल अशी शक्यता व्यक्त होते। मंत्रालयामध्ये आज प्रवेशासाठी मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। पोलीस संरक्षणात वाढ करण्यात आलेली आहे। आजपासून मंत्रालयामध्ये फेस डिटेक्शन यंत्रणा सुरू झालेली आहे। चेहऱ्यांनी ओळख पटवा आणि मग आत जा अशी ही यंत्रणा आहे। फेस डिटेक्शन यंत्रणेशिवाय मंत्रालयात आता प्रवेश मिळणार नाही। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ही यंत्रणा कार्यान्वित झालेली आहे। त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत मंत्रालयाबाहेर। त्यामुळे सुरक्षा व्यवस्था वाढवली गेली आहे। कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, आपापसात वाद घडू नयेत, भांडणं होऊ नयेत, या सगळ्या कारणामुळे पोलीस यंत्रणा सज्ज आहे। आपण थेट जाऊया आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आपल्या संपर्कात आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। राहुल, आजपासून फेस डिटेक्शन यंत्रणा कार्यान्वित झाली आहे मंत्रालयामध्ये, कसे फायदे कसे तोटे? अगदी सुवर्णा, खरं तर मंत्रालयात येणारा प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या कामानिमित्त येत असतो। मात्र आज कामकाजाचा पहिलाच दिवस आहे, सोमवारचा दिवस, आणि मोठी गर्दी जी आहे ती अगदी सकाळपासूनच रांगा लागलेल्या आहेत त्या मंत्रालयाच्या प्रवेशासाठी दिसत आहेत। एकंदरीत बघितलं तर यापूर्वी देखील अशाच पद्धतीनं अनेकांना प्रवेश दिला जात होता। मात्र फेस डिटेक्शन सिस्टीम अर्थात सुरक्षेच्या कारणातून बनवण्यात आलेले गेट, ज्या पद्धतीनं कुठल्याही आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय विमानतळाला जशा पद्धतीनं सुरक्षा असते तशाच पद्धतीनं मंत्रालयात देखील सुरक्षा व्यवस्था जी आहे तशी करण्यात आलेली आहे। यापूर्वी देखील अनेकदा आंदोलनं असतील किंवा अशा गोंधळाचे पब्लिसिटी स्टंट हे मंत्रालयात पार पडले होते। एका बाजूला अशा पद्धतीचे आंदोलन तर दुसऱ्या बाजूला हौसे नवसे किंवा मंत्रालय पर्यटनाचे ज्या गोष्टी व्हायच्या त्याला कुठे ना कुठे पूर्णपणे ब्रेक लावण्याचा प्रयत्न जो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केला जातोय। गृह खातं, मुख्यमंत्री खातं दोन्ही त्यांच्याकडे, त्यामुळे सुरक्षेची कारण असेल किंवा तहसील कार्यालयाची कामं ही मंत्रालयात न येता तहसील कार्यालय किंवा स्थानिक पातळीवरच सगळे प्रश्न जे आहेत, सगळी गोष्टी ज्या आहेत त्या सोडवल्या जाव्यात। मंत्रालयात फक्त मंत्रालय दर्जाचीच कामं व्हावी यासाठी जो आग्रह होता, अर्थात सुरुवात झालेली आहे डिटेक्शनला आणि फेस डिटेक्शन सिस्टमला सुरुवात झालेली आहे। येत्या काळात नेमका याला कसा प्रतिसाद मिळतोय, यासोबतच ज्या पद्धतीनं लायझनिंग मोठ्या प्रमाणावर केलं जायचं कुठल्या ना कुठल्या मंत्र्यासोबत अनेक लायझनर्स आपापली आर्थिक समीकरणं जुळवण्यासाठी फिरत होती, त्यांना देखील मोठा चाप या निमित्तानं बसतोय का हे पाहावं लागेल। सुवर्णा, नक्की राहुल, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। आमचे प्रतिनिधी राहुल झोरी हे थेट मंत्रालय परिसरातून आपल्याला या सगळ्या संदर्भातली सविस्तर माहिती देत होते। आता